Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हिंगोली शहरातील ऐतिहासिक जलेश्वर तलावातील गाळ काढण्याचे काम या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे आणि जे आहे ते गेल्या 2 दिवसापासून हे गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर ड्रोनच्या सहाय्याने आकाशातून आपण हे सर्व चित्र या ठिकाणी बघत आहोत। हिंगोली नगरपालिकेच्या माध्यमातून 15 ते 20 जेसीबी लावून या ठिकाणी जे आहे ते गाळ काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। एकंदरीत जलेश्वर तलावाचा जो संपूर्ण परिसर आहे तो 50 ते 60 एकर परिसरावर जो आहे तो विस्तारलेला आहे आणि या सुशोभीकरणाच्या कामासाठी आता नगरपालिकेने पुढाकार घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। जलेश्वर महादेव मंदिर या नावावरून या तलावालाही नाव पडल्याचं सांगण्यात येत आहे आणि जे मंदिर आहे ते पांडवकालीन मंदिर आहे आणि त्याचमुळे जे आहे ते या तलावाचं सुशोभीकरण या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर गतवर्षी संपूर्ण जलेश्वर तलावाच्या परिसरातील अतिक्रमण प्रशासनाच्या वतीनं काढण्यात आलं आहे। जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरकारकडे पहिल्या टप्प्यात 55 कोटीचा निधी जे आहे ते मागवण्यात आला आहे आणि 10 ते 15 कोटी रुपयाच्या निधीतून कंपाऊंड वॉल असेल, संरक्षण भिंत असेल, त्याचबरोबर रस्ता आणि हाय मार्चच्या कामाला या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे आणि या गाळ काढण्यासाठी जे आहे ते जलेश्वर तलावातील संपूर्ण पाणी या कयाधू नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे आणि ही सर्व प्रक्रिया आपण या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। जलेश्वर तलावाच्या जे आहे ते सुशोभीकरणामुळे हिंगोलीच्या पर्यटनाला एक नवी वेगळी एक ओळख मिळणार आहे। त्याचबरोबर हिंगोलीच्या पर्यटनातही वाढ होणार आहे। जवळपास 100 कोटी रुपयाच्या निधीतून संपूर्ण तलावाचं जे आहे ते सुशोभीकरण या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर मध्ये जे आहे ते या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे। त्याचबरोबर तलावाच्या मध्यभागी महादेवाची 50 फुटाची मूर्ती उभारण्यात येणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीत ते संपूर्ण काम पूर्ण होईल असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी हिंगोलीकरांना पर्यटनाला येणार आहे आणि या सुशोभीकरणानंतर जे आहे ते हिंगोलीच्या वैभवात एक वेगळी भर पडणार आहे आणि हिंगोलीकरांनाही एक पर्यटनासाठी एक हक्काची जागा या ठिकाणी मिळणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, हिंगोली। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.